नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर जेव्हा तुम्ही गणपतीपुळेपासून किंवा रत्नागिरीपासून मार्लेश्वरकडे जेव्हा जात असता तेव्हा मध्ये अंगवली गाव लागतं आणि या अंगवली गावामध्ये एक छानसं असं आद्य शंकराचं मंदिर आहे। म्हणजे जे मार्लेश्वराचं जे स्वरूप आहे, आपण डोंगरांमध्ये पायऱ्याने चढून जातो, गुहेमध्ये शंकराचे जे स्थान आहे तर त्याचं आद्य स्वरूप हे अंगवली गावामध्ये आहे आणि तिथे आता एक छानसं मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे। हजारो वर्षापूर्वीचा या मंदिराला इतिहास आहे, पण त्याचा जीर्णोद्धार 1964 रोजी झाला। त्यानंतर एक 2024 मध्ये छानसं असं मंदिर बांधण्यात आले आहे। तर मंदिर अतिशय सुंदर आणि कलात्मक रीतीने साकारण्यात आलेलं आहे। मंदिराचा परिसर देखील भव्य दिव्य आहे आणि खरंच इथे एक शांत आणि एक निवांतपणा जाणवतो। नक्कीच एक आध्यात्मिक अनुभूती आपल्याला जाणवते। तर मंदिराचा परिसर आणि मंदिर कशा पद्धतीचा आहे तर ते या व्हिडिओच्या मार्फत बघूया। समोरून जो रस्ता आलाय तो रत्नागिरीकडून आलाय आणि या बाजूला जो गेलाय तो मार्लेश्वर देवस्थानकडे गेलाय आणि रस्त्यालगतच हे आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगवली शंकराचं जे मूळ स्वरूप आहे ते आहे मार्लेश्वराच्या। तर आता आपण आज जाऊया आणि मंदिर कसं आहे ते बघूया। समोरच बघताय भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर देखील बघा भव्य दिव्य आहे। खूप प्रशस्त असा परिसर आहे। इथेच आम्रवृक्षाचं झाड देखील आहे। समोरच आपल्या दृष्टीस पडतोय ती दीपमाळ, ज्याला दीपस्तंभ देखील म्हणतात। तर या दीपमाळेभोवती देखील छान असं रिंगण करण्यात आलेलं आहे आणि इथे आहे तुळशी वृंदावन। हे बघा छान पद्धतीने हे देखील साकारण्यात आलेलं आहे। आणि आता आपण आज जाऊन शंकराचं दर्शन घेऊया। इथे देखील बघताय जी दरवाजावरची जी नक्षी आहे ती देखील छान पद्धतीने साकारण्यात आलेली आहे आणि इथे उभं राहून तुम्ही बाहेरचा परिसर देखील निहाळू शकता आणि खरंच एक वेगळ्या शांततेचा आभास इथे आपल्याला नक्कीच होतो। वरती एक झुंबर आहे आणि इथे 2 घंटा देखील आहेत। प्रशस्त असा परिसर आहे। मंदिरात तुम्ही जेव्हा आतमध्ये याल तेव्हा एक कमालीच्या शांततेचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल। इथे देखील जे एक द्वार आहे तर ते लाकडी द्वार आहे बघा। जसं जसं आपण आत जातो तसं एक वेगळीच अनुभूती आपल्याला येते। इथे बघा नंदीराज आहेत आणि इथे आपले गणपती बाप्पा देखील आहेत। आणि इथे आहे ना तर 1964ला जी प्रतिकृती होती मंदिराची तर ती देखील इथे ठेवण्यात आलेली आहे बघा। या पद्धतीचं मंदिर होतं। तर आता आपण गाभाऱ्यात जाऊया आणि शंकराचं दर्शन घेऊया। तर तुम्ही देखील दर्शन घ्या। तर इथे आहे हे मार्लेश्वराचं मूळ स्वरूप। तर असा गाभाऱ्याचा परिसर आहे आणि खरंच छान पद्धतीने हे साकारण्यात आलेलं आहे इथे। तर इथे गणपती बाप्पा, अजून इथे कोण आहे? मल्लिकार्जुन। इथे मार्लेश्वर आणि गंगा, मार्लेश्वर आणि गंगा आणि इथे भगवान शंकर आहेत बघा। तर हे बघा मार्लेश्वराचं मूळ स्वरूप इथे पहा आणि घर बसल्या दर्शन घ्या। इथे पुजारी काका देखील आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती देखील जाणून घेऊया। तर आपल्यासोबत पुजारी काका आहेत आणि हे पुजारी काका आपल्याला या संपूर्ण मंदिराविषयी अथवा इथल्या स्थानाविषयी माहिती देतील। काका आपलं नाव कसं? काय आहे इथली महती? ही काय 1000 वर्षापूर्वीपासून ते हे चालत आलेलं आहे।
1964 मध्ये पहिल्या देवळाचा जीर्णोद्धार झाला. आता 2024ला ह्या आता नवीन देवळाचा ह्या झालेला आहे जीर्णोद्धार. आणि हे हजारो वर्षापूर्वीपासूनचं हे मार्लेश्वरचं देवस्थान आहे. आणि हे देवस्थान असं आहे की 11 जानेवारीपासून ह्या देवळात मार्लेश्वरचा कार्यक्रम चालू होतो. गंगेबरोबर गाणा भरून हळद लावून ह्या विधी होतात. आणि 13 जानेवारीला संध्याकाळी रात्री 12 वाजता इथून मार्लेश्वरची पालखी निघते. मार्लेश्वरला वरती गेली की मारल गावात गेली, मार्लेश्वरला वरती गेली की गंगेबरोबर लग्न लागतं. परत गंगेबरोबर लग्न लागल्यानंतर गिरजेबरोबर परत त्याची मांगस्वारी येते. असा कार्यक्रम हा चाललेला आहे. उलगवली होती, आपले जशा उलगवली होतात त्या पद्धतीने उलगवली होती आणि कार्यक्रम समाप्त होतो. 7.5 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर इथले हे जे शंकराचं मूळ स्वरूप आहे का? इथलं शंकराचं मूळ रूपच आहे. गाभाऱ्यात गणपती आहे, मल्लिकार्जुन आहे, मार्लेश्वर आहे, गंगा आहे आणि तिकडे शंकराची पिंड, हे शंकराचं रूपाचा हे आहे. आणि इकडे शंकराची पिंड आहे. तर अंगावलीमध्ये असलेलं हे आद्यशंकराचं देवस्थान आज आपण पाहिलं. छान पद्धतीचं मंदिर आहे आणि अतिशय कलात्मक रीतीने देखील साकारलेलं आहे. आपल्याला पुजारी काकांनी एक छानशी माहिती दिली. बऱ्याच वेळा मी इथे बघायचो की हे मंदिर होतं, पण जेव्हा झालं तेव्हा आज मात्र मला राहवलं नाही आणि मी आतमध्ये आलो आणि आपल्या भगवान शंकराचं दर्शन घेतलं, शिवपिंडीचं दर्शन घेतलं. साधारण गणपतीपुळेपासून हे अंतर आहे एक 70 किलोमीटर आणि रत्नागिरीपासून तेवढंच आहे, 70 किलोमीटर आहे. जर तुम्ही इथे मार्लेश्वर देवस्थानाला भेट द्यायला जात असाल तर अगदी रस्त्यालगतच हे मंदिर आहे. अगदीच म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हणण्यापेक्षा अगदी रोड टच आहे आणि पटकन असं डोळ्यात दिसण्यासारखं आणि खूप सुंदर मंदिर आहे. छान पद्धतीचं मंदिर आहे. जेव्हा मी इथे मंदिरात आलो ना, एक वेगळी शांततेचा मला अनुभव आला आणि खरंच एक वेगळी जी म्हणतात ना आध्यात्मिक अनुभूती किंवा जो परमेश्वराचा वास आहे ना तो नक्कीच जाणवला. कारण इथे आद्य मार्लेश्वराचं देवस्थान आहे, छान पद्धतीचं आहे आणि जेव्हा तुम्ही मार्लेश्वराचं दर्शन घेता तेव्हा मात्र एक वेगळे प्रसन्नतेचा अनुभव तुम्हाला नक्की इथे येईल. आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील अतिशय म्हणजे निसर्गरम्य आहे आणि शांततेचं ठिकाण आहे. तर कधी तुम्ही मार्लेश्वरला भेट देत असाल तर इथे या आद्य मार्लेश्वराच्या देवस्थानाला नक्की भेट द्या. इथून जायचं असं मनच होत नाही आहे, पण चला निघूया, आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.